अमरावती शहर गुन्हे शाखेने ड्रग्ज माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। शहराच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तब्बल 3,20,20,000 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत। या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून अमरावती शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। अमरावती शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच मोहिमेअंतर्गत अमरावती शहर गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:15 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लालखडी ते सुकडी वनारसी रोडवर सापळा रचला। यावेळी संशयास्पदरित्या जाणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चक्क 2 किलो 80 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळून आले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत सुमारे 3,20,20,000 रुपये इतकी आहे। अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये अब्दुल फहीम अब्दुल वय 25 वर्ष राहणार आझाद नगर अमरावती, शेख आयान शेख रमजान वय 20 वर्ष राहणार द्वारकानगर अमरावती या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कडक कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे ड्रग्ज कोठून आणले आणि ते कोणाला विकले जाणार होते याचा तपास आता पोलीस करत आहेत। ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।